श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली असून मे महिन्यात अक्षय तृतीयेचा सण असतो. सन 2024 मध्ये 10 मे रोजी अक्षय तृतीया आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. यंदाच्या अक्षय तृतीयेला अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येत आहे. मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योगही तयार होत आहे. मूल त्रिकोणीय राशीतील शनीचा शशनामक राजयोग आहे. मीन राशीत मंगळ आणि बुध यांचा धनयोग तयार होत आहे. या दिवशी रवी योगही असेल. या सर्व शुभ योगातील अक्षय तृतीयेचा हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरू शकतो असे सांगितले जात आहे. लक्ष्मी देवीची कृपा लाभू शकेल, सुख समृद्धी पद पैसा मिळू शकेल असे सांगितले जात आहे. तर चला, कोणकोणत्या त्या 7 भाग्यवान लकी राशी आहेत तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिली रास जी आहे तर ती म्हणजे मेष रास. अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या शुभ योग सकारात्मक ठरू शकतो. जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील. कौटुंबिक संबंधात समस्या होत्या त्याही संपतील. मालमत्ता खरेदी करू शकाल. त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ रास. अक्षय तृतीयेला जुळून आलेला शुभ योग शुभ फलदायी ठरू शकेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी देवीची कृपा राहील. नशिबाची साथ मिळेल. नोकरी, करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. पौशांमुळे अडलेली कामे मार्गी लागू शकतील. गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. व्यवसाय चांगला होऊ शकेल. मिथुन रास. अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या शुभ योगांमध्ये यश, प्रगतीची संधी मिळून येईल. भौतिक सुखसुविधांचा लाभ घेता येईल. संपत्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अधिक सहजपणे पूर्ण करू शकाल. कठोर परिश्रमानंतर यश प्राप्त होऊ शकेल. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ लागेल. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. अक्षय तृतीयेच्या शुभ योगांमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसू शकेल. नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर ते सुरू करू शकता. भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल. त्यानंतर पुढची रास आहे तर ती म्हणजे तूळ रास. जीवनात समृद्धी आणि शांती वाढू शकेल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची संधी मिळू शकेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता. धनुरास. चांगला काळ सुरू होऊ शकेल. व्यापाराची भरपूर नफा कमवू शकतील. पैसेही वाचवू शकाल. आनंद वाढेल. ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळेल. प्रत्येक बाबतीत हुशारीने वागावे लागेल. करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल आणि उत्तम ऑफर मिळू शकतात. प्रलंबित पैसे मिळू शकतात. मीन रास. अक्षय तृतीयेला जुळून आलेला शुभ योग यशकारक ठरू शकतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल. एकामागून एक यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. जे काही ध्येय ठेवले आहेत त्यात यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर ह्या होत्या ज्या 7 राशी त्यांचं नशीब चमकणार आहे. धन संपत्ती पैशात वाढ होणार आहे. त्याचबरोबर करिअरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती होणार आहे. तर या 7 राशींवरती अक्षय तृतीयापासून माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील. तर ह्या माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.